हॅलो पीपल, आज आहे काय आहे आज संडे. तर आज मी उशिरा उठली. उशिरा म्हणजे मला उठायला 8 वाजले. ठीक आहे. आणि आज जास्त काही काम नव्हतं. आज मी लिखाणकाम करणार होते, पण रिथानने आल्यामुळे माझं काही लिखाणकाम झालं नाही आहे. ठीक आहे. तिला सारखं माझ्या मागे मागे फिरायला लागतं, हो की नाही? हां, हो की नाही? हां. तर आज दोघांनी जाम वैताग दिलाय. त्यातल्या त्यात माझ्या ना 2-4 साड्या होत्या, त्या मी आवरलं. म्हणजे सकाळी आंघोळ झाली, नाश्ता चहा बी पिऊन झाला माझा. आणि ना घरात आईने थोडी साफसफाई केली आणि मग त्यांनी जेवण बनवायला घेतलं. तर मी काय केलं, माझ्या ना 3-4 साड्या होत्या ज्यांचे मला ब्लाऊज पीस काढायचे होते आणि फॉल बिडिंगला द्यायचे होते. मग मी पहिलं गेली, घरातलं ना थोडं सामान होतं, डोस्याचे तवे जे खराब जुने झाले होते ना, ते सगळे देऊन टाकले आणि त्याच्या बदल्यात मला 100 रुपये भेटले. तर मी पहिले म्हटलं जाऊ दे, आता एवढं कशाला घरात ठेवायचं, म्हणजे घरात अडचण झाली होती. मग मी देऊन टाकलं, तर 100 रुपीज भेटले मला त्याचे. मग मी त्यांना दळण घेतली, बाकीच्या घरातल्या गोष्टी आणल्या. मग परत आम्ही खाली गेलो. मग पहिले जाताना मी तनयाला नाही नेलं, मग मी सेकंड टाईम गेला तेव्हा मी तनयाला घेऊन गेली आणि साड्या फॉल बिडिंगला टाकल्या. आता मला भटवाडीत जायचं आहे. भटवाडीत नाही, इन शॉर्ट मला घाटकोपर स्टेशनला जायचं आहे, जिकडे माझे एक टेलर आहे. टेलरचं नाव विचार, राजेश टेलर म्हणून. ठीक आहे. खूप छान ब्लाऊज शिवतात. ज्यांना कोणाला चांगले ब्लाऊज शिवून हवे असतील, रेडीमेड मी नाही वापरत. हां, आणि मला नाही आवडत ते, फिटिंग बरोबर बसत नाही, त्यामुळे मग मी शिवून घेते. आणि त्यांची शिलाई थोडीशी एक्सपेन्सिव्ह साईडला आहे. पण असे ब्लाऊज तुम्ही असे कॉमन ब्लाऊज शिवा जे तुम्हाला सगळ्या साड्यांवरती जातील. एक तर व्हाईट कलरचा ब्लाऊज, ठीक आहे, एक स्लीवलेस आणि एक थोडासा फॅन्सी हातावाला. सेकंड एक ब्लॅक कलरचा, एक स्लीवलेस आणि एक थोडासा फॅन्सीवाला. ठीक आहे. नो बच्चा, नको असे ना करायचे. ठीक आहे. तर असे 4 ब्लाऊज तुम्ही शिवा. 2 व्हाईट, एक ब्लॅक अँड व्हाईट स्लीवलेसवाला. जे लोक टॉप घालतात ना, ती फिनिशिंग वाटत नाही साडीमध्ये, त्यांना तो लुक नाही येत. तुम्ही टॉप घाला, त्याच्याबद्दल नाही म्हणणं नाही आहे, पण जो ब्लाऊज किंवा एखादा प्रॉपर जो एक फिनिशिंग असतं ना, ती येत नाही तुम्हाला. त्यामुळे मग मी हे झालं आणि मग मी ठरवलं, माझ्याकडे ब्लॅक कलरचा आहे, पण आता तो मला होत नाही आहे ब्लाऊज. आता मला स्लीवलेस एक शिवायचा आणि एक चांगल्या डिझाईनचा शिवायचा, ब्लॅक कलरचाच. ठीक आहे. माझ्याकडे ऑलरेडी व्हाईट कलरचे 2 ब्लाऊज आहेत. एक फुल हातावाला आहे, जो नेटचा आहे, जो खूप सुंदर आहे आणि मी आय थिंक 5 वर्षापूर्वी मी शिवला होता. आता मला बघावं लागेल, मला येत नाही आहेत माझे जुने ब्लाऊज. ठीक आहे. रिथनाच्या वेळेस माझं वेट गेन जरा जास्तच ड्रास्टिक झालं होतं, त्यामुळे जे ब्लाऊज माझे इथे यायचे ते आता इथे येत आहे. ते इथे लिटरली माझं वजन 40 किलो होतं रिथान्या व्हायच्या अगोदर, 40 kg. नाव आय एम 52-53 अराउंड. ठीक आहे. तर ब्लाऊज मला येत नव्हते. आता मला सगळी ब्लाऊजची शिलाई उचवायला लागेल. आणि आता गणपती बाप्पा येत आहे, तर घरामध्ये मला साड्या घालाव्या लागणार आहे 4-5 दिवस. कारण का बघेल मी, माझं असं ठरलं आहे साड्या घालायच्या, पण जर साड्या घालून काम नाही झालं, का करते काय तोंडात, असं नाही घालायचं. कोण आहे? थांबा गाईस. तर काय सांगत होते, विसरली मी. तर ब्लाऊज येत नाही आहेत मला आता, आणि गणपती बाप्पा येणार आहेत, तर त्यांच्यासाठी मी ठरवलं होतं साड्या घालणार आहे. पण बघू द्या, घरातली कामं करून मला जमतंय नाही जमतंय, कसं होतंय ते. ड्रेसेस पण घेऊन ठेवलेत मी चांगले चांगले, जे मी 5 दिवसामध्ये घालणार आहे. थांब ना बच्चा, जे मी 5 दिवसामध्ये घालणार आहे. आणि तनयासाठी पण मी छान छान कपडे घेतलेत. ओके, कोणासाठी छान छान कपडे घेतलेत? तनयासाठी. तर तनयासाठी पण मी छान छान ड्रेसेस आणि फ्रॉक्स घेतले आहेत गणपतीमध्ये घालण्यासाठी. आणि असं चालू आहे, आमचं प्रिपरेशन चालू आहे. मला अजून मग डेकोरेशनचं बघायचं आहे की कसं काय तनु नो बच्चा, असे ना करायचे, गंदा गर्ल. हां ठीक आहे. तर डेकोरेशनचं पण अजून बघायचं आहे. रिधानची शॉपिंग करायची बाकी. रिधानकडे ॲक्च्युली खूप कपडे आहेत, पण आता बघायचं की रिधानला कोणते कपडे घालायचे आहेत. आणि एक तनया जरा थांब ना बाबू, मी बोलते ना, गदडू जरा थांब ना. तर ऐकतच नाही पोरगी, माझं अजिबात ऐकत नाही आहे. तर आता रिधानची शॉपिंग बाकी गणपती बाप्पासाठी. तर 5 दिवसासाठी मला त्याची शॉपिंग करायची आहे. आणि घरामध्ये असं लाडू चिवडा ते पण आणून ठेवायचं आहे, रसना आणून ठेवायचं आहे, कोकम सरबत पण आणून ठेवायचं आहे. कोकम सरबत ऑलरेडी घरात आहे. हिच्या पप्पांना बोलते जेवण घे. झालंय जेवण. ओके. तर चिवडा आणि लाडू ते सगळं आणायचं माझं प्रिपरेशन चालू आहे. आता मी मस्जिद बंदरला जाणार आहे. तर CSTला जाताना ना, जे खाली अंडरग्राऊंड ना, तिथे श्रीजी फूड्स म्हणून आहे.
हे काही ब्रँड प्रमोशन नाही आहे, हे फ्रीमध्ये ॲडवाईस आहे. ठीक आहे. त्यांच्याकडे चांगले स्नॅक्स भेटतात, त्यांच्याकडे चांगले ड्रायफ्रूट्स पण भेटतात. ज्यांना कोणाला चांगले ड्रायफ्रूट्स हवे असतील आणि थोडेसे स्वस्त हवे असतील ॲज कम्पेअर टू तुमच्या लोकल दुकानांच्या इथून, तुम्ही तिकडे श्रीजी फूड्समधून घेऊ शकता. तुम्हाला CSMTवरनं खाली उतरलं ना की खालून असा जे अंडरग्राऊंड वॉकिंग आहे तिकडून तुम्ही गेलं की तुम्हाला लगेच भेटेल. जे म्युन्सिपाल्टी ऑफिसच्या इकडे जातो ना रोड, त्या रोडला आहे. ठीक आहे. तर तिथून तुम्हाला खूप चांगले मखाना पण भेटतात, फ्लेवरवाले, पेरी पेरी मखाना, पुदिना फ्लेवरवाले मखाना, ते पण भेटतात. ते चांगली बिस्किटं पण भेटतात. बिस्किटं म्हणजे नानकटाई टाईप आहे ना, ते पण भेटतात. तर जर तुमच्याकडे वेळ असेल आणि गणपतीच्या वेळेस जर तुम्हाला लोकांसाठी, तुमच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांसाठी कुकीज किंवा फ्रूट्स आणि मखाना स्नॅक्स हेल्दीसाठी काही हवं असेल तर तुम्ही तिकडून घेऊ शकता. ठीक आहे. आणि आता रिधानाची पण शॉपिंग झाली, रिधानची झाली आहे. आता गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं सगळं सामान बघायचं आहे. आणि पहिलं जाऊन आम्ही अजूनपर्यंत मूर्ती सिलेक्ट केली नाही आहे. कोणी केली सिलेक्ट? हां, म्हणजे सासूबाईंनी एक काम करून टाकले आज. त्यांनी मूर्ती सिलेक्ट करून आल्यात. आता मला माहीत नाही मूर्ती कशी आहे, आता त्यांना उद्या विचारावं लागेल फोटो कसा आहे काय ते. आणि मग त्या हिशोबाने माझं, मी तुम्हाला बोलली मला कंठी बनवायची आहे गणपती बाप्पासाठी. तर आता ह्या वेळेस मला वाटतं ह्या संडेला ना मला जाऊन सामान घेऊन यावं लागणार आहे कंठी बनवण्यासाठी. आणि देवबाप्पाला एक चांगली भिगबाळी पण बनवायची मला, पण मला अजून बनवता येत नाहीये. त्याचं मी शिक्षण घेतलं नाहीये, त्याचं शिक्षण अजून मी घेतलं नाहीये, ते घ्यायचं बाकी आहे. ते झालं की गणपती बाप्पासाठी एक चांगली काय 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 तर एक भिगबाळी पण बनवायची गणपती बाप्पासाठी. प्रेसवाली बनवणार आहे, कारण का ऑलरेडी मूर्ती असते. अंकल कोण अंकल रे? तर त्या हिशोबाने मला प्रेसवाली भिगबाळी पण बनवायची आहे गणपती बाप्पासाठी. आणि अंगठीचं मी बघणार आहे, अंगठीचं माप मला आज माहित नाहीये. कशी लाजते माझी तनया. तर त्या पण गोष्टी बनवायच्या आहेत. मला बघायचं की मूर्तीचा कलर कसा आहे, त्या हिशोबाने मी ठरवणार आहे की कंठी कशी बनवायची. ही मुलगी ना मला अजिबात बोलून देणार नाहीये, तर मला वाटत नाही माझा आजचा व्हिडिओ जरा एवढा चांगला लांब जाईल म्हणून. तर जे लोक आपली व्हिडिओ बघतात प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला दाखवेलच आमच्या घरी गणपतीचं आगमन, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत ते टिल दॅट टाइम स्टे ट्यून. आता रिथानाला आली आहे झोप, हो की नाही बाबू? झोप आले ना, मग झोप ना तू. ती झोपणार नाही जोपर्यंत मी झोपणार नाही. तिला ना सवय आज थांबा रिथानाच्या कानातलं अडकलं, कानातलं अडकलं होतं तिच्या टॉपमध्ये. हां, जे लोक लहान मुलांच्या कानातलं आहे ना, तुम्ही प्लीज घेताना बघून घ्यायचा. हे आम्ही सोन्याची तार घेतली आणि त्याच्यामध्ये मणी टाकलाय, पण खूप सारे लोक डूल घेतात. आणि रिधानचा असाच एक डूल ना त्याच्या गोधडीमध्ये अडकला होता आणि तेव्हा तो खूप रडला होता. तेव्हापासून आम्ही ते डूल काढून टाकले त्याच्या कानातनं. लहान मुलांच्या कानातले घेताना प्लीज विचार करून घ्यायचा की लहान मुलांना त्याचा त्रास होणार नाही ना आणि इकडे तिकडे अडकणार नाही ना. ठीक आहे, ही एक चांगली टिप होती. हे जे मी आज ज्या लोकांचं नावं सांगितलंय, राजेश टेलर असू दे किंवा श्रीजी फूड्स असू दे, इट्स नॉट लाईक काय बोलतात ते कोलॅबरेशन नाही आहे. हे फ्रीमध्ये माझी ॲडवाईस आहे. ज्या लोकांना घाटकोपरमध्ये राहतात त्यांना चांगलाच माहिती असेल टेलर कोण आहे. तुम्हाला जर चांगले ब्लाऊज शिवून हवे असतील तर त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. खरंच खूप चांगले ब्लाऊज शिवून देतात ते. तर नाही, बाय बाय कर सगळ्यांना. बोल शारांगे, शारांगे एक मिनिट, शारांगे 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 शारांगे. तनया करायला लागली. बाय बाय गाईज.